डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा एक सनकी प्रेसिडेंट ज्याने अमेरिकेला फक्त पॉलिटिकली डिवाइड केलं नाही तर काही असे डिसिजन्स घेतले ज्याचा इम्पॅक्ट अमेरिका आजही फील करत आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ट्रम्पच्या काही पॉलिसीजला सपोर्टर्स अमेरिका फर्स्ट असे म्हणतात, तर क्रिटिक्स त्यांना अमेरिकेच्या सर्वात डॅमेजिंग पॉलिसीज पैकी एक मानतात. मग प्रश्न असा पडतो, शेवटी अमेरिकेच्या अशा कोणत्या पॉलिसीज होत्या ज्याने अमेरिकेला कायमचं बदलून टाकलं? सर्वात पहिली पॉलिसी होती ट्रेड वॉर विथ चायना. ट्रम्पने चायनीज प्रोडक्टवर हेवी टॅरिफ्स लावले कारण ट्रम्पचं म्हणणं होतं की चायना अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस करून अमेरिकेचे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स घेत आहे. पण प्रॉब्लेम तेव्हा झाला जेव्हा चायनाने रिटॅलिएशन म्हणून अमेरिकन गुड्सवर टॅरिफ लावले. याचा रिझल्ट म्हणजे अमेरिकन कंपनीजचे कॉस्ट वाढले, करायला नुकसान झाले आणि ग्लोबल सप्लाय चेन देखील डिस्टर्ब झाली. आजही युएस चायना टेन्शन त्याच पिरियडचा एक्सटेन्शन मानलं जातं. दुसरी कॉन्ट्रोवर्शियल पॉलिसी होती इमिग्रेशन क्रॅकडाऊन. इलिगल इमिग्रेशन थांबवण्यासाठी ट्रम्पने स्ट्रिक्ट बॉर्डर पॉलिसीज लावल्या. मेक्सिको बॉर्डर वॉल, ट्रॅव्हल बॅन आणि मास डिपोर्टेशन पॉलिसीज मुळे अमेरिका खूप डीपली पोलराइज झाला. काही लोकांना वाटलं की नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॉंग होत आहे, तर दुसऱ्यांना वाटलं अमेरिका आपली इमिग्रंट आयडेंटिटी हरवत आहे. पण कदाचित सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला पॉलिटिकल पोलरायझेशन मुळे. ट्रम्प इरामध्ये अमेरिका हळूहळू दोन कॅम्प्स मध्ये डिवाइड होत गेला. मीडिया आणि सोशल मीडिया आणि अगदी फॅमिली सुद्धा पॉलिटिक्स मुळे डिवाइड होऊ लागल्या. आणि मग आले क्लायमेट पॉलिसीज. ट्रम्पने अमेरिकेला पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट मधून टेम्पररी बाहेर काढलं कारण त्यांचा फोकस फॉसिल फ्युएल आणि ट्रेडिशनल इंडस्ट्रीज वर होता. सपोर्टर्स म्हणतात यामुळे खूप जॉब्स वाचले, तर क्रिटिक्स म्हणतात की अमेरिका क्लीन एनर्जीच्या रेसमध्ये खूप मागे राहून गेला. पण इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की ट्रम्पच्या पॉलिसीज फक्त पॉलिसीज नव्हत्या. अमेरिकेच्या आयडेंटिटी भोवती सुरू झालेलं एक मोठं डिबेट होतं. ग्लोबलायझेशन वर्सेस नॅशनलिझम, ओपन बॉर्डर वर्सेस स्ट्रॉंग बॉर्डर, क्लायमेट ऍक्शन वर्सेस इंडस्ट्रियल ग्रोथ. आणि कदाचित म्हणूनच ट्रम्पचा एरा फक्त प्रेसिडेन्सीचा एरा मानला जात नाही, तर मॉडर्न अमेरिकेच्या सर्वात मोठ्या टर्निंग पॉइंट पैकी एक मानला जातो.